समागम गडोत्यांचा समागम गडोत्यांचा समागम गडोत्यांचा प्रेम ओ विठ्ठले सहज त्याच्या ऐकता कोण सहज त्यांच्या ऐकता कोण परमार्थ
परमार्थ पोटे दृढवेद परमार्थ पोटे पाठीमागच्या महिला मंडळी पुढे येऊन बसा म्हणजे पाठीमागे येताना बसले आणि वरच्या बसलेल्या महिला मंडळींनी समोर या खाली या समोर वरच्या महिलेला म्हणजे पाठीमागून येणारे परत पाठीमागे बसतील विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तवा मधो महाराज की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय विठला 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 साईडला बसलेले पुरुष मंडळी सर्वांनी समोर यायचे रिकामी जागामध्ये ठेवू नका कारण पाठीमागून जे येतील ते बाजूला बसतील पटपट आवरा सगळ्यांनी मध्यभागी येऊन बसा इथं पाठीमध्ये जो स्पेस आहे ना तो भरून काढा एकदा पुरुष मंडळी आवाज येतोय तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही या पुढे या सर्वांनी समोर येऊन बसा समोर रिकामी जागा ठेवली बाजूला बसले तुम्ही घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनिव चढे अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढो वढी सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव
संचरे स्वानुभव निजंगी सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यतीष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे महाराष्ट्र भूषण ज्यांनी यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी पंचमवेद असणाऱ्या गाथ्याची निर्मिती केली असे असणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे श्री संत निळोबाराय यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं तो म्हणजे असा भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं वामन भाऊंच्या भगवान बाबांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती वैकुंठवासी गोविंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तसंच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखातून आपण सर्वजण या ठिकाणी महाराज श्रीमद भागवत कथेचा आनंद घेत आहोत हरिभक्तपरायण भागवत भास्कर रोहिदास महाराज शास्त्री खरं तर महाराज 8 दिवसाचा सप्ताह 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये रोहिदास महाराजांच्या मुखातून कथा श्रवण करायला मिळते म्हणजे अमृत योग म्हणावं लागेल महाराजही या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देईल वास्तविकतः मी नेहमी सांगत असते महाराज सप्ताह करणं हे मूर्खाचं काम नाही काय सप्ताह करणं हे मूर्खाचं काम नाही ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह त्या ठिकाणी होतोय महाराज ज्यांनी हा खर्च केलेला आहे त्यांची नावं घेण्याचे विसरले तुकाराम नारायण खाडे ज्ञानदेव आश्रोबा खाडे सुखदेव आश्रोबा खाडे म्हातारदेव आश्रोबा खाडे आणि त्याचप्रमाणे श्री बाबासाहेब तुकाराम खाडे यांनी या सर्व सप्ताहाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे वास्तविकतः महाराज मी नेहमी सांगत असते सप्ताह करणं म्हणजे फक्त मूर्ख माणसाच्यानं हे कार्य घडू शकत नाही हे सप्ताह करायचं म्हटलं तर कुठंतरी ज्ञानी हुशार माणूस असावा लागतो तुमच्या गावचे लोक बोलताना पुरुष मंडळी नाही बोलत नाही आमच्या पाथर्डीचे लोक बोलतात मला वाटलं तुमच्या गावचे बोलत नसतील काय आहे बोलत चालायचं कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला या ठिकाणी फक्त मृदुंगाचार्य असून चालत नाही त्यांना गायकही असावे लागतात बरं फक्त गायक असून चालत नाही कीर्तनकारही असावा लागतो फक्त कीर्तनकार असून चालत नाही ऐकणारे श्रोतेही असावे लागतात आणि जर श्रोते नसेल कीर्तन कुणाला सांगायचं बरोबर की नाही म्हणून थोडंसं बोलत चालायचं आहे
आणि थोडंसं फ्रेश बसायचंय. जणू काही सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्यावर पडला असं बसायचं. चांगले तुमच्या गावचं बरं आहे ना, पाऊस पाणी गोविंद महाराजांच्या कृपेने चांगलंच असेल. त्याच्यामुळे थोडंसं आनंदी बसायचं आहे. कारण महाराज भगवंताचं नामचिंतन श्रवण करण्यासाठी आपण आलोय आणि ज्या कार्यासाठी आपण आलोय. कारण महाराज दुसरीकडे जायचं म्हटलं तर किती आपल्या चेहऱ्यावर आनंद असतो, बरोबर की नाही. मग ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आम्ही बसलो असोल त्या ठिकाणी आपला चेहरा किती आनंदित पाहिजे, बरोबर की नाही. सर्वांनी फ्रेश बसायचं आहे. आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलाय हा अभंग आहे निळोबरायांचा. निळोबराय जगाच्या मालकाच्या द्वारात उभे आहेत आणि जगाच्या मालकाला आवाज देतात, देवा पांडुरंगा आमच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा आहे. पहा, जगाच्या मालकानं स्मित हास्य केले, माझ्या निळोबारायांकडे पाहिलं आणि विचारलं, निळोबाराय काय इच्छा आहे. त्यावेळेला निळोबाराय सांगतात, काही नाही देवा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना अशा लोकांची संगती मला माझ्या जीवनामध्ये पाहिजे. इच्छा प्रगट केली आहे महाराज. बरं, निळोबाराने सत्संगतीची इच्छा का प्रगट केली. आपण थोडंसं सत्संगतीचा महिमा पाहायचा आहे, फायदा पाहायचा आहे. कारण व्यावहारिक जीवनामध्ये महाराज तुम्ही आम्ही ज्यावेळेला कार्य करतो, प्रत्येक कार्य करत असताना आम्हाला अपेक्षा असते, बाबा हे कार्य मी करतोय पण याच्या पाठीमागं आमचा फायदा काय आहे, बरोबर की नाही. फायदा असेल तर आम्ही ते कार्य करतो, अन्यथा कार्य करत नाही. मग सत्संगतीचा फायदा काय आहे, तोटा काय आहे. कारण महाराज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत, बरोबर. कीर्तन श्रवण करण्यासाठी आम्ही 8 दिवसाचा सप्ताह केलाय. पण 8 दिवसाचा सप्ताह केल्यानंतर 8 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर आम्हाला फायदा काय आहे, आम्हाला फल काय आहे, बरोबर की नाही. शेवटी फल प्राप्त झालं पाहिजे की नाही. आता श्रीमद भागवत कथा होती महाराज, बाबांच्या हातून त्या ठिकाणी कथा तुम्ही मुखातून श्रवण करताय. श्रीमद भागवत कथा श्रवण करताय, धुंदुकारीला न्यायला विमान आलं, बरोबर. मग आता महाराजांना तुम्ही विचारून ठेवा किंवा ज्यांनी नियोजन केले त्यांना विचारा, शेवटच्या दिवशी आमच्या उद्धारासाठी विमान बोलावलंय की नाही, बरोबर की नाही. शेवटच्या दिवशी आमच्यासाठी विमान येणार की नाही तुम्ही विचारलं पाहिजे. विमान शब्दाचा अर्थ होतो महाराज विगतः मान. ज्याच्या जीवनातला मान निघून गेला त्याला विमान प्राप्त झालं. मग आपल्या जीवनातला मान निघून गेला पाहिजे. हे कार्य करतोय आपण. हे कार्य करत असताना सुद्धा महाराज आम्हाला फलाची प्राप्ती व्हावी ही इच्छा प्रत्येकाला आहे, बरोबर की नाही. आणि खरं तर हे कार्य घडायचं म्हटलं तर मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असावं लागतं. पुण्य असल्याशिवाय कार्य घडणं शक्य नाही. माऊलींनी वर्णन केले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणतात बाबांनो, आम्ही जन्मोजन्मी त्या ठिकाणी सुकृत साठवून ठेवलेलं आहे. सुकृत म्हणजे काय, बोला बोला. सुकृत म्हणजे पुण्य. काय पुण्य, जन्मोजन्मीचं पुण्य आम्ही साठवून ठेवलंय. आणि तेव्हा कुठं आम्हाला त्या पांडुरंगाविषयी आवड निर्माण झाली, बरोबर की नाही. त्या ठिकाणी नामदेवराय सुद्धा सांगतात, महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले तेव्हा कुठं या जन्मामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याने आमच्यावर काय केली, कृपा केलेली आहे. म्हणजे कार्य करायचं म्हटलं तर पुण्य असावं लागतं. पुण्य असल्याशिवाय या धर्म मंडपामध्ये कुणीही येऊ शकत नाही. मग आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलाय निळोबरायांचा आहे. आपल्याला सत्संगतीचा फायदाही पाहायचा आहे आणि कुसंग घडला त्याचा आपल्याला तोटाही पाहायचा आहे. बघा, कुसंग घडला थोडंसं आपण रामायणामध्ये गेलो तर रामायणामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल, दशरथ राजा सभेमध्ये बसलेले आहेत आणि बसलेले असताना महाराज दशरथजींच्या डोक्यामध्ये विचार येतो की बाबा आपल्या डोक्यावर असणारा मुकुट थोडासा वाकडा झालेला आहे. कसा झालाय, वाकडा. कारण महाराज ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीवर आपलं सारखं सारखं लक्ष जातं. आता महिला मंडळी, बरोबर, आवाज येतोय ना. हां, तुम्हाला काय प्रिय आहे, सोनं, बरोबर की नाही. सोनं प्रिय आहे की नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे मला सोनं प्राप्त व्हावं, प्रत्येक महिला मंडळीला. बरं, एखाद्या वेळेस एखादा नवीन दागिना केला, गळ्यामध्ये घातला, लग्नामध्ये गेलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहतात व्यवस्थित आहे की नाही. वाकडं तिकडं झालं असेल तर पुन्हा व्यवस्थित करता.
अगदी त्याप्रमाणे दशरथजींनी विचार केला, डोक्यावरचा मुकुट थोडासा वाकडा झालाय, म्हणून त्या ठिकाणी आरशासमोर गेले, मुकुट व्यवस्थित केला. पण त्याच वेळेला पाहिलं आपल्या कानाजवळ असलेला केस पांढरा झाला आहे. आणि ज्या वेळेला केस पांढरा झाला विचार केला, आता आपला मृत्यू जवळ आलेला. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूचे या भेटी जवळ आले, मृत्यूचे या भेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आले, मृत्यूची या भेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आले, मृत्यूची या भेटी जवळ आले, हे जवळ आले. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. आपल्या कानाजवळचा केस पांढरा झाला की मनुष्याने समजावं आपला मृत्यू जवळ आलेला आहे. ज्या वेळेला दशरथजीनं पाहिलं, महाराज आपल्या गुरूंजवळ गेले आणि सांगितलं, गुरुदेव, आता मला असं वाटतं की राज्यकारभार जो आहे तो माझ्या रामावर सोपवावा, माझ्या रामाला त्या ठिकाणी राजा बनवावं. सांगा एखादा शुभ मुहूर्त सांगा, शुभ दिवस सांगा की कोणत्या दिवशी माझ्या रामाचा राज्याभिषेक करू. गुरूंना माहिती होतं, महाराज गुरुदेवांना माहिती होतं, बाबा रामाचा राज्याभिषेक आता होणार नाही, तो कधी होणार आहे. रामायण माहिती आहे ना पुरुष मंडळी, मग कधी होणार होता राज्याभिषेक तुम्हाला माहिती आहे. सर्वजण आपण रामायण पाहणारे लोक आहोत. महाराज राज्याभिषेक कधी होणार होता तर 14 वर्षानंतर राज्याभिषेक होणार होता. ज्यावेळेला रामप्रभू वनवासाला जातील आणि वनवासावरून ज्यावेळेला रामप्रभू येतील त्यावेळेला राज्याभिषेक होणार होता. त्यावेळेस महाराज गुरुदेवांनी सांगितलं, वेगी विलंब न करी. काय सांगितलं? वेगी विलंब न करी. दशरथ राजानं विचार केला, माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं की विलंब करू नका, रामाचा राज्याभिषेक करून घ्या. तयारी झाली महाराज. इकडं पहा, मला सांगायचे काय, आपली जे सांगायचं आहे तो पॉइंट लक्षात घ्या. सांगायचे कुसंग घडल्यानंतर काय फजिती होते, कुसंग घडल्यानंतर दुःख भोगावं लागतं. कुसंग कुणाचा घडतोय पहा. ती अयोध्या संपूर्ण जरी संतांची नगरी असली, महाराज रामप्रभूच्या अयोध्येमध्ये राहतात, संपूर्ण संतांची नगरी असली, पण त्या अयोध्येमध्ये एक आहे नाम मंथरा मंदमती, कुबुद्धी असणारी मंथरा त्या अयोध्येमध्ये राहते. ज्या वेळेला तिला कळलं रामाचा राज्याभिषेक होणार आहे, लगेच त्या ठिकाणी महाराज कैकेयी जवळ गेली आणि कैकेयीला म्हणायला लागली, अगं कैकेयी, काय चाललंय तुझ्या अयोध्येमध्ये. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या महाराज, आपण सर्वजण कैकेयी मातेला दोष देतो की कैकेयी मातेमुळं रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. पण थोडंसं रामायण तुम्ही वाचलं तर लक्षामध्ये येईल, कैकेयी मातेनं रामप्रभूला वनवासात पाठवलं, पण रामप्रभू कैकेयी मातेमुळं जावं लागलं नाही. कारण कैकेयी मातेचं आणि रामप्रभूचं जेवढं प्रेम होतं तेवढं कौशल्य मातेचं आणि रामप्रभूचं देखील नव्हतं. ज्या वेळेला महाराज मंथरा म्हटली, अगं कैकेयी, काय चाललंय तुझ्या अयोध्येमध्ये. कैकेयी माता म्हटली, काय झालं मंथरा, एवढी का ओरडत आहेस. मंथरा म्हटली, अगं तुला माहिती पाहिजे, राजा दशरथाने तुझ्या मुलाला त्या ठिकाणी मामाच्या गावाला पाठवून दिलंय आणि त्या ठिकाणी रामाला त्या ठिकाणी काय करत आहेत, राज्याभिषेक करत आहेत, राजा बनवत आहेत. या कैकेयी मातेला एवढा आनंद झाला, खरं सांगते मंथरा, अगं माझ्या रामाला राजा बनवत आहेत. एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला, गळ्यामध्ये असणारा हार त्या मंथरेच्या गळ्यामध्ये टाकला. पण मंथरा आहे, कुबुद्धी असणारी मंथरा आहे. हिनं तो हार घेतला, बाजूला फेकला, म्हटली, तुला काय एवढा आनंद
व्हायला झालं, अगं तुझा थोडी मुलगा राजा बनत आहे, कौशल्येचा मुलगा राजा बनतोय. आणि ऐक काही आज तुला मी तुझ्या आईसारखं सांगते, तुझ्या चांगल्यासाठी सांगते की आज तू रामाचा राज्याभिषेक होण्यापासून थांबव. रामाचा राज्याभिषेक होऊ देऊ नको. का होऊ देऊ नको? आज जर त्या रामाचा राज्याभिषेक झाला तर ही कौशल्या नक्की तुला दासी बनवील. आणि दासी बनल्यानंतर पुन्हा मला सांगू नको की सांगितलं नाही म्हणून. काही माता पुन्हा पुन्हा म्हणते, मंथरा असं बोलू नको, असे कुशब्द बोलू नको माझ्या रामाविषयी. माझा राम आहे, माझा राम त्या ठिकाणी राजा बनतोय. मंथरा ऐकायला तयार नाही महाराज. आणि मग मात्र काही मातेला राग आला. या ठिकाणी संगत सांगायची आपल्याला. काय सांगायची? संगत. काही मातेला राग आला, उठून उभा राहिली आणि त्या मंथरेला लात मारली. लात मारता क्षणी पायाचा स्पर्श त्या मंथरेला झाला. काय झाला? फक्त स्पर्श झाला. आणि स्पर्श होता क्षणी त्या कैकेयी मातेची बुद्धी पलटली. परिणाम रामप्रभूला कुठं जावं लागलं? वनवासाला जावं लागलं. किती संगती घडली? फक्त पायाचा स्पर्श त्या मंथरेला झाला, पण परिणाम रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. म्हणून संगत कुणाची करावी हे सुद्धा कळलं. संगत संतन की करले, संगत संगत संतन करले ब्रजवासी संतांनी सांगितले महाराज, अनेक उदाहरणं देऊन सांगितले की बाबांनो, संगत करत असताना कुणाची करा? संतांची संगत करा. कारण महाराज सत्संगतीमध्ये माणूस गेला की मनुष्याचं कल्याणच होणार. या उलट वाईटाच्या संगतीमध्ये गेला की त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय आहे, संगतीनं माणूस घडतो आणि संगतीनं माणूस बिघडतो. संगतीनं माणूस घडतो कसा पहा. माणूस विचारी आहे, बुद्धिमान आहे, सगळं मनुष्याला कळतंय महाराज. पण सगळं कळत असून सुद्धा एखाद्या वाईट व्यक्तीची, दुष्ट व्यक्तीची संगत जर त्या चांगल्या पुरुषाला घडली तर ते चांगल्या मनुष्याचा, बुद्धिमान पुरुषाचा सुद्धा एखादा वाईट अविचारी व्यक्ती जन्माला येऊ शकतो. किंवा त्याचं परिवर्तन तसं होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याचा जर उलट पक्षी विचार केला, निर्बुद्ध प्राणी असणारा रेडा, सर्वांना उदाहरण माहिती आहे. निर्बुद्ध प्राणी असणारा रेडा रस्त्यानं जर चाललं तर कुठं जावं हे सुद्धा त्याला कळत नाही. असा असणारा रेडा माझ्या माऊलींच्या संगतीमध्ये जातो आणि त्या रेड्याची सुद्धा समाधी बांधली जाते. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला एकमेव कारण आहे, ते म्हणजे संगती. विठ्ठल संगतीनं पहा, मनुष्यानं जर संगती केली एखाद्या दारुड्या पुरुषाची, बरोबर, दारुड्या पुरुषाची संगती केली, आज तो व्यक्ती तुमच्या सोबत आहे. कोण? दारू पिणारा व्यक्ती तुमच्या सोबत आहे. आणि आता उद्या तुम्हाला जायचे दुसऱ्या गावाला. कुठं जायचंय? बोलताय ना? आवाज येतोय माझा? मग थोडंसं हा काहीतरी बोलत जा. कुणाची संगती घडली? मोठ्याने बोला. कशाची? दारुड्याची संगती घडली. उद्या तुम्हाला कुठे जायचंय? दुसऱ्या गावाला. आज संगती घडली, या ठिकाणी तो सोबत आहे, उद्या जायचे तुम्हाला दुसऱ्या गावाला. दारुडा तुमच्या सोबत नाही आहे का? नाही. दारुडा तुमच्या सोबत नाही, तरीही तुम्ही दुसऱ्या गावाला गेल्यानंतर दारूच्या अड्ड्यावर जाता आणि दारू पिता, बरोबर. दारुडा आहे का सोबत? नाही. पण संगती कुणाची घडली? दारुड्याची. आणि दुसरा विचार केला, एखादा ज्ञानेश्वरी वाचणारा साधक आहे, ज्ञानेश्वरी वाचतोय महाराज, त्याचा रोजचा नित्यनेम. अशा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या साधकाची संगती तुम्हाला घडली. तुम्हाला दुसऱ्या गावी जायचंय, तो ज्ञानेश्वरी वाचणारा साधक तुमच्यासोबत नाही, पण तरीही तुम्ही दुसऱ्या गावी जाता. आणि दुसऱ्या गावी गेल्यानंतर तुमच्यासोबत ज्ञानेश्वरी वाचणारा साधक नाही, तरीही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता. हा सुद्धा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल म्हणून संगती कुणाची करावी हे फार गरजेचं आहे महाराज. थोडीशी संगती चुकली की माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. कारण भले का संग हो तो सब भला ही भला होता है.
आणि मग भले कोण आहेत महाराज, चांगले कोण आहेत, ते आहेत संत. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात, विचार शुद्ध होतील. विचार शुद्ध झाले, अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झाले, त्या परमात्म्याचं नाम घेण्याची लालसा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. बरोबर आहे की नाही? कारण काय आहे, जोपर्यंत आमचं अंतःकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण होत नाही. नवे नवे त्याचं नामही आमच्या मुखामध्ये येत नाही. ब्रजवासी संत सांगतात महाराज, बाकी लोकांना आमचं म्हणण्यापेक्षा काय करा, तुम्ही राम नाम घ्या. काय घ्या? राम नाम. वर्णन केलेलं आहे बघा, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. काय सांगितलंय? ज्यांना आपण आपले म्हणतो त्यांच्यावर माया करतो. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना पड़ा यही रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी. या देहाचं काय होणार आहे? बोला बोला, काय होणार आहे? माती होणार आहे. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. त्यानंतर वर्णन केले महाराज, जो तो करता तेरा मेरे यह तो तेरा मकान नहीं. आपण ज्या ठिकाणी राहतोय हे आपलं महाराज किरायाचं घर आहे. कसं आहे? किरायाचं, भाड्याचं घर. आणि जे किरायाचं घर असतं ते एक ना एक दिवस खाली करावं लागतं. म्हणून वर्णन केलेलं आहे, जो तू करता तेरा मेरे यह तो तेरा मकान नहीं, धन दौलत में फंसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं. जग का मेला 2 दिन का है, अंत में होगी चला चली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. आणि ज्यांनी महाराज राम नाम रूपी धन घेतलं, जिन जिनने यह मोती लूटे वह तो माला माल भये, जिन जिनने यह मोती लूटे वह तो माला माल भये, धन दौलत के बने व्यापारी अंत में वो कंगाल हुई. सोने चांदी वाले सुन लो, सोने चांदी वाले सुन लो, बात सुनाऊं खरी खरी, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. काय सांगितले महाराज? दारूचा पेला पिण्यापेक्षा राम नामाचा प्याला प्या. तुमच्या गावात आहेत की नाही दारुडे? असतीलच महाराज. गावात एखादा तरी पीस असतोच. बरोबर की नाही? सगळं गाव सज्जन म्हटल्यानंतर काय आहे महाराज? जगामध्ये अधर्म आहे म्हणून धर्माला किंमत आहे. जगामध्ये वाईट दृष्ट बुद्धीचे लोक आहेत म्हणून सज्जन लोकाला किंमत आहे. जगामध्ये जर दृष्ट पुरुष नसता, वाईट व्यक्तीचा पुरुष नसता तर कदाचित सज्जनाला किंमत राहिली नसती. सगळीकडेच धर्म असता तर धर्माला किंमत राहिली नसती. म्हणून प्रत्येक गाव जरी असलं, तुम्ही कितीही म्हटले नाही आमच्या गावात नाही, पण एखादा तरी हिरा सापडतो महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जो अभंग घेतलाय निळोबारायांचा आहे, निळोबारायांनी इच्छा केली आहे संतांच्या संगतीची. संतांची संगत घडल्यानंतर भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये येणार आहे. त्याशिवाय भगवंताचं नाम मुखामध्ये येणं शक्य नाही. कारण पहा महाराज,
संगती थोडंसं भागवतामध्ये आता तुम्ही कथा ऐकतायच, अजामिळ राजाची कथा येते. अगोदर सज्जन पुरुष आहे, ब्राह्मण आहे, कर्मकांडे आहे, कर्मनिष्ठ आहे, परंतु वेश्येच्या संगतीमध्ये गेला, वाईट कर्म करायला लागला, अधर्माने वागायला लागला. आणि अधर्माने वागत असताना महाराज त्या वेश्येला याच्यापासून 9 पुत्र झाले, 10वा पुत्र उदरामध्ये आहे. एक दिवस काही संत महात्मे आले आणि संतांनी विचारलं, गावात एखादं सज्जन पुरुषाचं घर असेल तर सांगा. हे कशासाठी सांगते महाराज? हे सांगते संगती अगोदर आपण पाहिलं, वाईट संगती घडली, परिणाम रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. आणि आता मी सांगते की संगती घडली महाराज संतांची, क्षणभराची संतांची संगती घडली, परिणाम शेवट काय होतोय ऐका. हा जो अजामिळ आहे, वाईट कर्म करणारा आहे, बाहेरगावी चोरी करण्यासाठी गेला. आणि गेल्यानंतर महाराज काही संत महात्मे त्या गावामध्ये आले. विचारलं की एखाद्या सज्जन पुरुषाचं घर असेल तर सांगा. पण लोकांनी पाहिलं संत आहेत आणि संतांची मजाक उडवायला सुरुवात केली. सांगितलं आमच्या गावामध्ये सर्वात सज्जन पुरुष कोण असेल तर तो आहे भक्त अजामिळ. होता कोण तो? तो होता डाकू. कोण होता? डाकू. पण त्यांना सांगितलं आहे कोण? भक्त अजामिळ. संत गेले अजामिळाच्या घरी. या ठिकाणी संतांचा महाराज गैरसमज झाला. काय झाला? गैरसमज. आपल्याही जीवनामध्ये गैरसमज होतो महाराज. कसा होतो? संतांनी आपल्यासाठी खूप काही चांगलं केलंय महाराज, आपलं कल्याण व्हावं असं सर्व करून ठेवलंय, पण तरीसुद्धा काही लोक असे आहेत, काही महाशय असे आहेत, म्हणतात काय केलंय संतांनी आमच्यासाठी. बरोबर की नाही? कारण संत ज्या ठिकाणी जन्माला येतात त्या ठिकाणी वाईट बुद्धीचे पुरुषसुद्धा जन्माला येतात. अयोध्या नगरी संपूर्ण संतांची आहे, रामप्रभू त्यामध्ये राहतात, पण तरीसुद्धा तिथं मंथरा आली. म्हणजे कुठेही असो गैरसमज कसा होतो पहा. एक विनोदाने मी दृष्टांत सांगत असते, थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि थोडीशी 4G रेंज ठेवा. कशी? तुमच्या गावात येते ना 4G? हां डिम आहे का? बरं जाऊ द्या, थोडासा लेट लागेल करंट, पण लागून द्या. गाडी निघून गेल्यानंतर हात करू नका. एका गृहस्थाने संकल्प केला, महाराज जोपर्यंत संताचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. रोज कुणी ना कुणी संत यायचे, दर्शन व्हायचं, हा जेवण करायचा. पण एक दिवस असं आलं महाराज, याला एकाही संताचं दर्शन झालं नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आणि मग मात्र महाराज याच्या बायकोला टेन्शन यायला लागलं. आपल्या पतीजवळ गेली, म्हटली अहो किती दिवस चालायचं असं? तुम्ही एक काम करा, बाजारामध्ये जा आणि एक संतांची मूर्ती घेऊन या, आपण त्याची स्थापना करू आणि मग रोज तुम्ही त्यांना भोग दाखवत जा, तुम्ही देखील खात जा. आता याला पटलं महाराज, हल्ली सर्वांनाच पटतं, बरोबर की नाही? आणि मग मात्र महाराज बाजारामध्ये गेला, पण परिणाम एकही साधूची मूर्ती भेटली नाही. बोलत चालायचं, एकही साधूची मूर्ती भेटली नाही. मग यानं काय केलं? साखरेची 3 साधू बनवून घेतले. कशाचे? बोला कशाचे? तुम्ही पण बोलताय ना, मला वाटलं खालचे बोलता, तुम्ही शांतच बसता. कशाची मूर्ती बनवून घेतली? साखरेचे साधू बनवून घेतले. आता किती घेतले महाराज? 3 घेतले. साखरेचे 3 साधू घेतले, काखीमध्ये असणाऱ्या झोळीमध्ये ठेवले आणि घरी जाण्यासाठी निघाला. पण जसा घरी जाण्यासाठी पाठीमागे ओळला तसा महाराज त्याला चालते बोलते 3 संत दिसले. कसे? चालते बोलते तुमच्या आमच्यासारखे. आता लगेच महाराज त्या साधूंजवळ गेला, पाय धरले, म्हणाला महाराज अहो 3 दिवसापासून काही खाल्लं नाही, संकल्प केलाय जोपर्यंत संताचं दर्शन होत नाही तोपर्यंत जेवण करणार नाही. पण आज योगायोगानं तुमचं दर्शन झालं, अगोदर तुम्हाला जेव घालेल आणि मग मी जेवण करेन. आता साखरेचे 3 साधू, हे 3 साधू मिळून झाले किती? 6. घेऊन गेला कुठं? घरी. आणि घरी जाऊन पत्नीला सांगितलं, हे बघ ही जी पिशवी आहे जरा बाजूला ठेव, याची स्थापना आपण नंतर करू, पण हे जे आहे त्यांचा अगोदर आदर तिथे कर. काही पदार्थ आणण्याची विसरला, हा पुन्हा बाजारात गेला. पत्नीनं ती पिशवी घेतली, महाराज किचनमध्ये ठेवली. साधू बसले होते बाहेरच्या खोलीमध्ये. 3 खुर्चीवर 3 साधू बसले. किती साधू? 3 साधू. आता महाराज थोडंसं लक्ष देऊन ऐकायचंय. यांचा होता छोटासा 5 वर्षाचा मुलगा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. बाहेर खेळायला गेला होता, धावत धावत आला, तसाच किचनमध्ये
शिरला आणि लहान मुलांचा स्वभाव असतो, त्यानं पाहिली पिशवी. आता लहान मुलांचा स्वभाव असतो, पिशवी आहे म्हणजे बाबाने नक्की काहीतरी खाऊ आणलेला असेल. आता महाराज मुलगा गेला धावत धावत, पिशवी खोलून पाहिली आणि पिशवीमध्ये होते 3 साखरेचे साधू. तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ. मुलाच्या तोंडाला पाणी सुटलं. आई जवळ गेला आणि आईला म्हणायला लागला, आई आई 1 साधू खाऊ. काय म्हटला? आई आई 1 साधू खाऊ. बाहेरच्या खोलीत किती बसले होते? 3 होते. महाराज चालते बोलते होते. साधू म्हटले, असं कसं घर आहे, साधूंना खायचं बोलतोय मुलगा. मुलगा तोपर्यंत पुन्हा म्हटला, आई आई 1 साधू खाऊ. साधू म्हटले, आता आपलं काही खरं नाही. पण तरीही तसेच बसून राहिले. मुलगा पुन्हा म्हटला, आई आई 1 साधू खाऊ. त्याची आई म्हटली, हा काय काम करू देत नाही, सारखा साधूंना खायचं बोलतोय. लगेच महाराज त्याची आई म्हटले, अरे थांब थोड्या वेळ, तुझे बाबा जरा बाजारात गेले आहेत, तुझ्या बाबांना येऊ दे, मग 1 साधू तू खा, 1 साधू मी खाईल, 1 साधू तुझे बाबा खातील. होते किती? 3च होते. ते काय थांबले असतील? कसं बसं धोतर धरलं. महाराज पायऱ्या उतरायला लागले आणि समोरून तो गृहस्थ येताना दिसला आणि यांना आठवले त्या बाईचे शब्द. ती म्हटली होती, थांब तुझे बाबा येऊ दे, मग 3 मिळून 3 खाऊ. महाराज साधूने धोतर धरलं पळत सुटले. आता साधू पळत सुटले, यानं तर जागेवर थांबावं की नाही? यानं पिशव्या तिथंच टाकून दिल्या आणि हा साधूंच्या मागं पळायला लागला. साधूंनी विचार केला, तीही म्हणत होती 3 मिळून 3 खाऊ आणि हाही आपल्या मागं पळतोय म्हणजे खायलाच पळतोय. मोठमोठ्यानं आवाज द्यायला लागला, अहो महाराज कुठेच चालले? अहो 3 दिवसापासून मी काही खाल्लं नाही, जेवण तर करू द्या. साधूने धावत धावत डायरेक्ट स्टेशन गाठलं. दृष्टांत संपला. दृष्टांत जरी विनोदासाठी असला महाराज, पण सांगण्याचा सिद्धांत लक्षात घ्या. मुलगा साधूंना खायचं बोलत नव्हता का? नव्हता बोलत. बोलत होता, पण कोणत्या साधूंना? गैरसमज कुणाचा झाला? खऱ्या साधूंचा. तसा आपल्याही जीवनामध्ये गैरसमज होतो. त्या संतांच्या जीवनामध्ये सुद्धा गैरसमज झाला महाराज. गैरसमज झाल्यानंतर त्यांना वाटलं असेल भक्ताचं घर, पण होतं कुणाचं? डाकूचं. त्या ठिकाणी गेले. अजामिळाच्या पत्नीनं कोरडी शिधा त्यांना दिली. स्वयंपाक बनवला, भगवंताला भोग दाखवला आणि 1 घास तोंडामध्ये खाणार तर डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा पांडुरंगा, आम्ही असं काय पाप केलं होतं की या पापेच्या घरचं अन्न मला खावं लागतंय? पण काही का असे ना, ज्याच्या घरचं अन्न आम्ही खात आहोत, आमची विनंती आहे देवा तुला, आम्ही जेवढं काही पुण्य कमावलेलं असेल ते या अजामिळाला लागू दे. रात्रभर भजन केलं. पहाटेच्या वेळेला महाराज अजामिळ आला. संतांची दिंडी पाहिली. विचारलं, कोण आहात आणि कशासाठी आलात? संतांनी सांगितलं, हे बघ अजामिळ, आम्ही तुझ्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि अन्न खाल्लं म्हणजे तुझ्याकडून झालं अन्नदान. काय झालं? अन्नदान. आणि शास्त्रामध्ये वर्णन आलंय, दान आणि दक्षिणा यांची जोडी आहे. ज्या ठिकाणी दान दिलं जातं त्या ठिकाणी दक्षिणा द्यावी असा नियम आहे. मग आता तुझ्या घरचं अन्न आम्ही खाल्लं तर तुझ्याकडून काय झालं? अन्नदान झालं. मग आता तुला आम्हाला दक्षिणा द्यावी लागेल. पण अजामिळ कोण होता? जागेवर आहात ना? अजामिळ होता डाकू. यानं विचार केला, अरे मीच सगळ्या गावावर तिकडं दरोडे टाकून आणतोय, तुम्हाला कुठून धन देऊ? संतांनी सांगितलं, अजामिळ, आम्ही दक्षिणाच्या रूपामध्ये तुला धन मागतो, अशातला काही भाग नाही. दक्षिणाच्या रूपामध्ये आम्हाला एक वचन दे. तुला जो 10वा पुत्र होणार आहे त्याचं नाव तू काय ठेव? नारायण. कारण संतांना माहिती आहे अजामिळ दृष्ट प्रवृत्तीचा आहे, चोऱ्या करतोय, लुटमार करतोय, हा कधी भगवंताचं नाम घेणार नाही आणि याचा उद्धार होणार नाही. मग कसा उद्धार होईल? किमान मुलाच्या माध्यमातून तरी भगवंताचं नाम घेईल. म्हणून नाव ठेवायला लावलं नारायण. संत निघून गेले. 10वा पुत्र झाला, नाव ठेवलं नारायण. आणि मग मात्र महाराज परिणाम पहा, 9 पुत्रांवर जेवढं प्रेम नव्हतं तेवढं त्या 10व्या पुत्रावर झालं. उठता बसता नारायण नारायण नारायण. जेवायचं असलं, अरे नारायणा चल जेवायला. कुठं जायचं असलं, नारायणा चल.
कुठंही कुठलंही काम करायचं म्हटलं तर नारायणाशिवाय ते कार्य होत नव्हतं. अंतकाळ जवळ आला, जन्मभर यानं पाप केलंय. मग ज्यानं जन्मभर पाप केलंय त्याला न्यायला काय भगवंताचे पार्श्व देतील का? यमाचे दूत न्यायला आले महाराज आणि प्राण खेचून न्यायला लागले. त्यावेळेला महाराज यानं आजूबाजूला पाहिलं, आपलं रक्षण करणारं कुणी आहे का? कुणीही नाही. समोर नारायण नावाचा मुलगा खेळताना दिसला. मोठ्यानं आवाज दिला, अरे नारायण वाचव, अरे नारायण वाचव. मुलगा नारायण आला नाही. जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याचे दूत नेण्यासाठी आले. या ठिकाणी पहा, अजाम्याच्या मुखातून भगवंताचं नाम गेलं म्हणून भगवंताचे दूत त्यांना नेण्यासाठी आले. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर सत्संगतीचं सांगता, इथं नामाचं आलं, बरोबर की नाही? पण लक्षात ठेवा, नाम मुखामध्ये येण्यासाठी अगोदर कारण कोण आहेत? संत आहेत. क्षणभराची संगती झाली, किती? फक्त तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव, एवढी सत्संगती झाली, परिणाम भगवंताच्या धामाला प्राप्त झाला. विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी पहा महाराज, आज ज्यांचा अभंग आपण घेतलाय निळोबारा, यांचा अधिकार सुद्धा सामान्य नाही. जगद्गुरु तुकोबारांचे आवडते शिष्य म्हणजे निळोबाराय आहेत. जगाच्या मालकाला वापस पाठवण्याची ताकद या निळोबारायांमध्ये आहे. ज्यावेळेला तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले त्यावेळेला माझ्या गुरूंनी मला अनुग्रह द्यावा, उपदेश करावा, यासाठी इंद्रायणीच्या काठी धरून बसणारे आहेत निळोबाराय. जगाचा मालक आला, जगाच्या मालकाला सांगितलं, भगवंता मी तुला ओळखत नाही, कोण आहे सांग, कशासाठी आलास? जगाच्या मालकाला वापस पाठवलं. भगवंत काही छोटा आहे का महाराज? या समस्त जगतामध्ये सर्वात मोठा जर कोण असेल तर तो आहे भगवान परमात्मा. जगाच्या मालकाचा कुठेतरी अहंकार जागृत झाला आणि जगाचा मालक म्हणायला लागला, निळोबाराय ओळखलं नाही मला? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुरत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. समस्त जगताला चालवणारा तो परमात्मा, पण त्या परमात्म्याला वापस पाठवण्याची तुझ लागी ते बोलाविले कोणी, तुझ लागी ते बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, तुझ लागी ते बोलाविले कोणी. परतीला वाचून आला शिका, परतीला वाचून आला शिका, तुझ लागी ते बोलाविले कोणी, तुझ लागी ते बोलाविले कोणी, तुझ लागी ते बोलाविले कोणी, तुझ लागी ते बोलाविले कोणी. जगाच्या मालकाला निळोबाराय म्हणतात, तुझ लागी इथे बोलावेले कोणी, पार्थिला वाचोनी आला सिका. अरे तुला बोलावलंच नाही मग आला कशासाठी? मग जगाच्या मालकाला वापस पाठवणारी निळोबाराय, त्यांच्या अंतःकरणामध्ये येणारी इच्छा तुमच्या आमच्यासारखी सामान्य असेल का? निळोबाराय आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रगट करतात अभंगाच्या प्रथम चरणात. गडदांचा समागम, गडदांचा समागम, गडदांचा समागम, गडदांचा समागम, गडदांचा समागम, गडदांचा
निळोबाराय म्हणतात त्या संतांची संगती मला माझ्या जीवनामध्ये घडावी. कारण पहा महाराज, संतांची संगती घडली की संतांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होणार आहे भगवान परमात्मा. बरोबर की नाही? संत हे आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवणारे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा, संतांची संगती का, याचं कारण लक्षात घ्या. तुम्ही आम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार केलाय, संतांनी त्या गोष्टीचा काय केलाय, त्याग केलाय. संतांचा विषय झालाय, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. संतांचा विषय झालाय एकमेव म्हणजे नारायण. तुमचा आमचा झाला नाही. त्याचं कारण काय? कारण लक्षात घ्या, आपली इथून पाठीमागची पूर्ण पिढी महाराज आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. आपली पूर्ण खानदान महाराज आजा असेल पंजा असेल सगळी खानदान संसारच करत आली. काय करत आली? संसार. आणि याचा परिणाम झाला असा महाराज, विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आजकाल आपण समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला हे पाहायला भेटतं महाराज. आजकाल कीर्तनामध्ये जो विनोदी कीर्तनकार असेल तो मोठा कीर्तनकार आहे, आणि थोडंसं महाराज भगवंताबद्दल सांगत असेल, चिंतनीय कीर्तन सांगत असेल, देवाचे चरित्र नावले सर्वथा, देवाचे चरित्र नावले सर्वथा, चरित्र नावले सर्वथा, देवाचे चरित्र हे विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, सर्वथा सर्वथा. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. सांगितले महाराज, आजकाल समाजामध्ये भगवंताविषयी सांगितलेलं लोकांना पटत नाही, पचत नाही. कारण पहा, कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत महाराज. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या सांगितलंय. भक्ती ज्ञानाशिवाय काहीही कीर्तनामध्ये सांगू नये. मग तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही असं म्हणताय की कीर्तनामध्ये विनोद नसावा. विनोद नसावा या मताची सुद्धा मी नाही. विनोद असावा, पण किती असावा महाराज? कीर्तनाला विनोदाची झालर असावी. बरोबर की नाही? एखादा ड्रेस जर आपण शिवला, त्याला छोटीशी झालर लावली तर ड्रेस कसा दिसेल? सुंदर दिसेल. आणि तो ड्रेस जर पूर्ण झालरीचा असेल तर चांगला दिसेल का? नाही महाराज. तसं कीर्तन जर तुम्ही सगळं झालरीचं करत असाल, कीर्तन म्हणावं लागेल का? नाही. म्हणून आपण कीर्तन करत असताना कीर्तन हे कीर्तनाच्या जागी ठेवलं पाहिजे, आणि तमाशा हा तमाशाच्या जागेवर ठेवला पाहिजे. कीर्तन करत असताना कीर्तनाला तमाशात न्यायचं नाही, तमाशाला कीर्तनामध्ये आणायचं नाही. कीर्तनाच्या मर्यादा सांभाळून आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि फक्त कीर्तनकाराला दोष देऊन उपयोग नाही. कीर्तन ठेवणाऱ्यांची सुद्धा चुकी आहे. तुम्ही विनोदी कीर्तनकार ठेवताय म्हणून विनोदी कीर्तनकार होतोय. तुम्ही जर विनोदी कीर्तनकार ठेवला नाही तर कदाचित विनोदी कीर्तनकार होणार नाही. मग परिवर्तन कुठून करायचे? तर परिवर्तन अगोदर तुमच्यापासून पाहिजे. बरोबर की नाही? तसं महाराज, संतांची संगती का पाहिजे? तर संत हे भगवान परमात्म्याला प्राप्त करणारे आहेत. संत हे परमार्थावर प्रेम करणारे आहेत. तुमच्या आमच्यासारखे संसारावर प्रेम करणारे नाही. मग संतांनी संसार केला नाही का? केला महाराज. पण कसा केला? संसार करावा महाराज, पण कसा करायचा हे लक्षात घ्या. संसार करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका. थोडा तरी चटका परमार्थाचा लागला पाहिजे. परमार्थ कसा असावा? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहते. समजा महाराज, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या महिला मंडळी दारामध्ये बाजरी असेल, बरोबर की नाही, धान्य वाळत घालतात. बरं, वाळत घातले, 5-6 पोते दारामध्ये वाळत घातलेत. एखादी चिमणी आली, तिनं पाहिलं, बापरे, एवढं मोठं सगळं धान्य वाळत घातलंय, आता मी इथंच मुक्काम करते वर्षाचा, असं म्हणते का? आजच्या दिवसाला जेवढं लागेल तेवढं घेते आणि त्या ठिकाणावर निघून जाते. संसार करताना सुद्धा आपल्याला लागेल तेवढं घ्यावं आणि पुढं पुढं जात राहावं, पण परमार्थ सोडू
नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या संतांची संगत घडली तर आमच्या जीवनामध्ये फायदा काय आहे. अभंगाचं द्वितीय चरण. अनुतापाशी दोन्ही बचडे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी बोला ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी. या ठिकाणी लक्ष द्या. संतांची संगत घडली की आमचा परमार्थ कसा होणार आहे. आपल्या जीवनातला फायदा संतांची संगत घडल्यानंतर आमच्या जीवनातला फायदा आहे. आमचा परमार्थ त्या ठिकाणी दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. दृढ म्हणजे कसा परिपक्व, बरोबर की नाही. परिपक्व एखादी गोष्ट असेल महाराज तर त्यापासून आपण अधोगतीला जाऊ असा चान्स नसतो. पण कदाचित महाराज एखादा नेमकाच परमार्थाला लागलाय, कसा नेमकाच परमार्थाला लागलाय आणि त्याला जर एखादा म्हटलं अरे कशाला परमार्थ करतो, नेमकाच परमार्थाला लागणाऱ्या व्यक्तीला जर एखाद्या वाईट व्यक्तीची संगती घडली तर तो मार्ग सोडून तो पुन्हा वाईट मार्गाला येण्याची शक्यता आहे. पण परिपक्व झालेला परमार्थ असला मग त्याला वाईट बुद्धीचा पुरुष भेटला काय आणि चांगला भेटला काय तो त्याचा मार्ग सोडत नाही. मग संतांच्या संगतीत गेल्यानंतर आमचा फायदा काय होणार आहे. आमचा परमार्थ परिपक्व होणार आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, कारण सहज बोलणे हितोपदेश करो निसायास शिकविती. सहज सहज बोलणं हा सुद्धा त्यांचा एक उपदेश ठरून जातो. नारदजीनं वाल्याकुळ्याला उपदेश केला, वर्षभर करत बसले होते का. नाही, काही काळाचा उपदेश आहे. पण त्या वाल्याकुळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. सहज बोलणे हित उपदेश, सहज सहज बोलणं त्यांचा उपदेश होऊन जातो. आणि म्हणून या संतांच्या संगतीत गेलो. आणखी काय होईल, या संतांच्या संगतीत गेलं आमचा परमार्थ परिपक्व होईल. आणि परमार्थ परिपक्व झाला की मग मात्र आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुताप निर्माण होईल. काय होईल, अनुताप. अनुताप म्हणजे काय पुरुष मंडळी, अनुताप म्हणजे असं सांगा, मी सांगते तुम्हाला. अनुताप म्हणजे पश्चाताप. विचारसागरामध्ये वर्णन आलेलं आहे. अनुतापाला काय म्हणतात, पश्चाताप म्हणतात. संतांच्या संगतीत गेलं, परमार्थ परिपक्व झाला
की मग मात्र आम्हाला पश्चाताप निर्माण होईल की बाबा आमचा जन्म कशासाठी झाला आणि आम्ही आत्तापर्यंत काय केलं, बरोबर की नाही. आणि मग आत्तापर्यंत आम्ही परमार्थ केलाच नाही या गोष्टीचा आम्हाला काय होईल, पश्चाताप होईल. आणि एकदा की पश्चाताप झाला मग मात्र आपल्याला प्राप्त होईल ते वैराग्य, अभंगाचं तृतीय चरण. अनुतापासी दुनी वचने अनुतापासी दुनी वचने अनुतापासी दुनी वचने अनुतापासी दुनी वचने अनुतापासी ऐकता गोष्टी सहज त्यांच्या 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 ऐकता अनुतापासी दुनी वचढे वैराग्य वाढे चढवढी. या ठिकाणी पहा, मला तर महाराज एका गोष्टीचा फार आनंद वाटतो, कारण तुम्ही आम्ही सर्वजण भगवान बाबांच्या, वामन भाऊंच्या, गोविंद बाबांच्या परिसरामध्ये जन्माला आलो, कारण त्या संतांची संगती आपल्याला घडली. त्यामुळे या संतांची संगती घडल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही असं होऊ शकत नाही. नक्कीच परिवर्तन होऊ शकतं, कारण या महान संतांची महाराज, कारण भगवान बाबा हे आईसारखं प्रेम करणारे आहेत आणि वामन भाऊ हे बापासारखं प्रेम करणारे आहेत. बापासारखं रागावून बोलणार, पण उद्देश काय असणार, हित व्हावं. आईसारखं आईचं सुद्धा म्हणणं काय असतं, माझ्या लेकराचं हित व्हावं. या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आपण आहोत आणि म्हणून या संतांची संगत घडल्यानंतर आमचा होणार आहे परमार्थ दृढ. म्हणजे कसा, परिपक्व. परिपक्व परमार्थ झाला आम्हाला प्राप्त होईल, पश्चाताप निर्माण होईल आणि पश्चाताप निर्माण झाला की त्या पश्चातापाच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य वाढायला सुरुवात होईल. अभंगाचा 3 चरणाचा भावार्थ पाहिला, उरलेल्या एका चरणाचा भावार्थ थोड्याच वेळात पाहू. तत्पूर्वी ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नृदेह तुम्हा आम्हाला दिला, कशासाठी दिलाय, देवे दिला देह
झाला फाटा बाधिकेचा. कशासाठी दिलाय देह? भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. बरोबर की नाही? म्हणून सर्वांनी एकदा वरती हात करायचे, पुरुष मंडळी, मागचे पुढचे सगळे. आणि हात वरती का करायचे त्याचं कारणही लक्षात घ्या. त्यानंतर करायचे की नाही ठरवा. वरती हात करणं म्हणजे पूर्ण भावाने भगवंताला शरण जाणं. ज्याला वाटत असेल मी पूर्ण भावाने भगवंताला शरण जावं त्यांनी हात वरती करा, बाकीच्यांना खाली ठेवले तरी मला प्रॉब्लेम नाही. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वरती करायचे सांगावे लागतात, खाली करायचे सांगावे लागत नाहीत. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढोवढी. या ठिकाणी पहा, प्रथमतः आम्हाला प्राप्त झाली संतांची संगती. संतांच्या संगतीतून आमचा परमार्थ कसा झाला? दृढ झाला. परमार्थ दृढ झाला त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी निर्माण झालं आमच्या जीवनामध्ये ते म्हणजे पश्चाताप. आणि पश्चातापाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं वैराग्य. वैराग्य काय असतं? आता वैराग्य कशाला म्हणावं याची छोटीशी व्याख्या आलेली आहे विचारसागरामध्ये. थोडी सोपी करून सांगते. पहा, वैराग्य म्हणजे काय तर इह लोकापासून म्हणजे या लोकापासून परलोकापर्यंतचे जे काही अनुकूल भोग असतील. अनुकूल म्हणजे कसे? तुम्हाला प्राप्त आहेत. गाडी पाहिजे होती, गाडी मिळाली. बंगला पाहिजे होता, बंगलाही प्राप्त झाला. म्हणजे ज्या ज्या गोष्टीची आम्ही अपेक्षा केली त्या सर्व गोष्टी आमच्या जवळ आल्या. पण आता आम्हाला त्या ठिकाणी इच्छा झाली की बाबा आता मला गाडीही नको, आता मला बंगलाही नको, आता मला पाहिजे तो फक्त एकमेव भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून म्हणजे घेण्याची इच्छा होणं आणि या सर्व अनुकूल गोष्टींचा त्याग करणं म्हणजे काय होणं? वैराग्य होणं. वैराग्य काय असतं? माझ्या तुकोबारांना जाऊन विचारायचं. जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माते ज्या भावनेनं तू आमच्याकडे आली ते तसे आम्ही नाहीत. बरोबर की नाही? भगवान बाबांचं वैराग्य पहा. भगवान बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग घडला होता महाराज. म्हणजे जे संत आहे त्या संतांनी किती वैराग्य पाळलं याचा विचार आपल्याला करता येईल महाराज. या संतांनी वैराग्य पाळलं, संसारही केला आणि भगवंताची भक्ती देखील केली. किती भगवंताची भक्ती केली महाराज. मीराबाई एका राजाची मुलगी आहे, राजकन्या आहे, पण देवासाठी वेडी झाली. किती भक्ती केली महाराज. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी
की नहीं खबरिया हो मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई। एका राजाची मुलगी आहे, राजकन्या आहे, पण देवासाठी वेडी झाली. म्हणजे या संतांनी भक्तीही केली, परमार्थही केला, संसारही केला आणि शिवाय सोबत वैराग्याला सुद्धा धारण केलं. मग एकदा की महाराज त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं, वैराग्य वाढलं, मग मात्र आमचा भाव कसा होणार आहे, बळकट होणार आहे. मग आमचा देवावरतीही भाव बळकट होईल, संतावरती होईल, परमार्थावरती होईल. म्हणजे आमचा भाव बळकट झाला आणि त्या भावामधून प्राप्त होणारा जो आनंद आहे, त्या आनंदाची अनुभूती आम्हाला येईल, नव्हे नव्हे त्याचा साक्षात्कार आम्हाला होईल. अभंगाचं शेवटचं चरण. निळमाने वाडे बाबा निळमाने वाडे बाबा वाढे भाव वाढे भाव ओ निळमाने वाडे बाबा निळमाने वाडे बाबा मने वाढे भाव वाढे भाव संचर स्वानुभव निजांगी संचर स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटे ऐकता गोष्टी सहज त्याच्या ऐकता गोष्टी. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं. कारण महाराज एवढा गोड आवाज, खरंच खूपच सुंदर आवाज. कारण मी अगोदर नव्हता विचार केला एवढा सुंदर आवाज असेल, एवढं सुंदर गायन असेल, पण खरंच वर्णन करावं तेवढं कमी आहे. त्यांचंच नाही तर सर्वजण महाराज सुंदर अशा प्रकारे साथसंगत करतायत. पहा महाराज, आपण अभंग घेतला निळोबारायांचा आहे. निळोबारायांनी इच्छा केली सत्संगतीची, सत्संगतीच्या माध्यमातून आमचा परमार्थ दृढ झाला. सत्संगतीच्या माध्यमातून आमचा परमार्थ दृढ झाला. परमार्थ दृढ झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी निर्माण झालं पश्चाताप.
पश्चातापाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं वैराग्य. वैराग्य त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर आमचा भाव कसा झाला, बळकट झाला. आणि भाव बळकट झाल्यानंतर त्याचा साक्षात्कार आमच्या आत्म्याला झाला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. लक्षात आला. आता महाराज आत्तापर्यंत ज्यांनी सुंदर अशा प्रकारे आपल्या कीर्तनामध्ये गायनाची साथ केली, आमचे शिवाजी महाराज मानी असतील, सुंदर अशा प्रकारे खरंच गोड आवाज आहे. कारण महाराज आपण अनेक नावं ऐकतो, पण प्रत्येकाची नावं आम्ही ऐकलेलीच असतील असं नाही. पण खरंच खूपच सुंदर आवाज आहे, त्यामुळे दादांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे गर्जे महाराज असतील, बाबाही या ठिकाणी गायनाची सुंदर अशा प्रकारे साथ करतायत. गर्जे महाराज असतील, आमचे कवळे महाराज असतील, सुंदर अशा प्रकारे महाराज सर्वांनी गायनाची साथ केली. खरं तर मी नेहमी सांगत असते, हे ज्यावेळेला गायन करतात आमच्या बसलेल्या महिला मंडळींना वाटतं बाई माझं पोरगं असंच गाणारं निघावं, पण ते निघतं कसं, पिणारं. त्यासाठी संस्कार कसे असावे लागतात, संस्कार चांगले असावे लागतात. म्हणून सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी मृदुंगाची साथ ज्यांनी सुंदर अशा प्रकारे केली, कृष्णा महाराज, सुंदर अशा प्रकारे महाराज मृदुंगाची साथ त्यांनी केली. कारण पहा, संसारात माणसाला बायको चांगली असावी. काय संसार करत असताना संसारात माणसाला बायको चांगली असावी आणि कीर्तनात बोला पखवाजा चांगला असावा. नाहीतर म्हसाड सुटलं, भिताड पडलं, काही कामाचं नाही. सुंदर अशा प्रकारे मृदुंगाची साथ केली. दादांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे छोटे छोटे कलाकार असतील, महाराज एवढे टाळ वाजवतात. कारण आपण पाहतो आपले मुलं लहानपणामध्ये काय करतात आणि हे काय करतात, बरोबर की नाही. त्यामुळं संस्काराची गोष्ट आहे महाराज. संस्कार चुकले की आयुष्य बिघडतं आणि संस्कार चांगले असले की मग मात्र आयुष्य सुखकर झाल्याशिवाय राहत नाही. पण कधी कधी काय होतं महाराज, लहान लहान मुलं उभा राहिले की खालचे म्हणतात त्याला काही जमत नाही. पण माझं असं सांगणं आहे, त्यांना या वयात एवढं तरी जमतं, तुम्हाला तुमच्या एवढ्या वयात काय जमत होतं, बरोबर की नाही. आपण तो विचार केला पाहिजे, बाबा यांच्या वयात आपल्याला काय येत होतं, आता हे तेवढं तरी करतात, बरोबर की नाही. म्हणून सुंदर अशा प्रकारे सर्वांनी साथसंगत केली. सर्वांना धन्यवाद. आमचे विनेकरी बाबा असतील, आजी असतील, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी महाराज ज्यांच्यामुळं खरं तर मला येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आता सगळ्यांचे नावं मी अगोदर घेतलेलेच आहेत, पण ज्यांनी सुंदर असं कार्य केले, त्याचप्रमाणे आमचे भाऊ महाराज, परिचय नसेल माझा इथं कुणाला, पण आमचं पण गाव हेच आहे, मी पण याच गावचे आहे. फरक एवढाच आहे, या गावातून आम्ही दुसऱ्या गावात गेलो आणि तुम्ही इथंच राहिले. आता मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाण्यासाठीच आलेली आहे. ज्यांनी महाराज माझे बंधू, त्या ठिकाणी आपल्या गावचंच वैभव म्हणायला हरकत नाही, आपले किशोरदादा खाडे, तेही सुंदर अशा प्रकारे कीर्तन करतात, गायन करतात. त्यामुळं दादांनाही धन्यवाद देईल. कारण काय आहे, माझा काय तुमच्यासोबत परिचय नव्हता, तुमच्या गावची जरी असले तरी तुमच्यासोबत परिचय नव्हता, पण किशोरदादाच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, म्हणून त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त परायण ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथेचा आनंद घेतोय, आमचे रोहिदास बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणावर मी नतमस्तक होते. या ठिकाणी माझे वडीलही उपस्थित आहेत. कारण काय आहे महाराज, त्यांनी कुठंतरी मला शिकवलं म्हणून मी तुमच्यासमोर 4 शब्द बोलू शकतो, बरोबर की नाही. त्यांनी शिकवलं नसतं तर कदाचित मी आज या ठिकाणी नसते. म्हणून माझ्या वडिलांच्याही चरणावर मी नतमस्तक होते. माझे भाऊही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे महाराज या ठिकाणी आमचे कॅमेरावाले दादा असतील, कॅमेरामन दादांनाही धन्यवाद. ते या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित राहिले. आमचे किशोर दादा, दादांच्या चॅनलचं काय नाव माहीत नाही, पण आमच्या किशोर दादांच्या चॅनलचं नाव आहे शोध कीर्तनाचा. आणि या चॅनलवरती महाराज तुम्हाला सर्व हा कार्यक्रम पाहता येईल. आणि त्यामुळं सर्वांना माझं सांगणं आहे, आपल्याच गावचे आहेत, सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. सर्वजण आपण यूट्यूबला ऐकतोच महाराज, पण आपण आपलं माणूस आहे म्हटल्यानंतर आपण सपोर्ट केला पाहिजे. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं राहतं. ज्यावेळेला आपल्या माणसाला आपण मोठं करू त्यावेळेला कुठेतरी आपणही हळूहळू मोठे होत असतो. म्हणून दादांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळं महाराज माझा आवाज तुम्हाला पोहोचला, माईक सिस्टीमवाले दादा, सुंदर अशा प्रकारे माईक सिस्टीम आहे. कारण कुठं कुठं काय होतं महाराज, भरपूर साऊंड असतात पण आवाजच नसतो.
एका ठिकाणी महाराज गेले कीर्तनाला उभा राहिले. मी फक्त म्हणायचे दादा जरा आवाज वाढवा, पण ते काय आवाज वाढवीत नव्हतं. बटनावर बोट ठेवायचं, बाजूला काढायचं. भरपूर वेळ पाहिलं, शेवटी तो जवळ आला. म्हटलं ताई हे 500 रुपये ठेवा, पण जास्त काय बडबड करू. मी म्हटलं अहो फक्त आवाजच वाढवायला लावला. तो म्हटला ताई कसं आहे, टेम्पो भर जरी साऊंड दिसत असले यातला एकच चालू आहे, बाकीचे शोसाठी आहेत. तसं तर नाही महाराज, सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादांनाही धन्यवाद. त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, तुम्हालाही धन्यवाद. आणि जाता जाता महाराज काही गोष्टी मी सांगून जाणार आहे. प्रत्येक कीर्तनकार सांगतोय महाराज, आणि प्रत्येक कीर्तनकाराचं तुम्ही शांतता ठेवा थोडीशी. प्रत्येक कीर्तनकाराचं तुम्ही ऐकताय, बरोबर की नाही. प्रत्येक जण म्हणतं का हो सगळे कीर्तनकार तेच सांगतात, सगळे तेच सांगतात, पण तुम्ही परिवर्तन किती केलं, बरोबर की नाही. सगळ्यांचं तुम्ही हे ऐकताय, पण परिवर्तन करायला कुणीही तयार नाही. जोपर्यंत तुम्ही आचरणामध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि माझं तर असं सांगणं आहे, माझं कीर्तन महाराज आचरणामध्ये आणायचा प्रयत्न करा. कुणाचं आणत असाल किंवा नसाल मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण मी जे सांगते ते थोडं तरी आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कारण मी हे सांगावं तुम्हाला अशी एवढी मोठी नाही, मी तुमच्या मुलीसारखी आहे, कुणाच्या नातीसारखी आहे, बरोबर की नाही, लहानच आहे. पण एक महाराज कुठंतरी परिवर्तन घडलं पाहिजे. परिवर्तन घडलं तर उपयोग आहे. आणि फक्त जर आम्ही या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं करत असो तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून पहा, आपल्या मात्या पित्यांची सेवा करा, बरोबर की नाही. मात्या पित्यांनी किती कष्ट केले आपल्यासाठी महाराज. लहानपणी आपण ज्या वेळेला झोपायचो महाराज, लहानपणी ओली जागा असेल त्या ओल्या जागी आपले मायबाप स्वतः झोपायचे ना आपल्याला कोरड्या जागी झोपवायचे. पण हल्ली परिस्थिती अशी झाली महाराज, कितीही मायबापानं कष्ट केलं तरी पोरांना त्याची किंमत लागत नाही. कारण 2 वर्ग आहेत. एक आहे महाराज मायबापाच्या कष्टाची एकाला किंमत आहे, दुसरा वर्ग आहे त्याला मायबापाच्या कष्टाची किंमत नाही. मग मायबापाच्या कष्टाची किंमत प्रत्येकाला असणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण त्या बापाच्या जीवावरती आपलं शिक्षण झालंय, त्या बापाच्या जीवावरती आपण पगार कमवायला लागलोय, त्या बापाच्या जीवावरती आपण पगार कमवून बंगले बांधलेत. आणि त्या बंगल्यामध्ये जर आपल्याला त्या मायबापांची लाज वाटत असेल तर तुमच्या त्या बंगल्याला काडीची देखील किंमत नाही. मी तर म्हणते म्हातारे मायबाप असू द्या, काय म्हातारे मायबाप असू द्या आणि तुमच्या घराच्या ओट्यावर बसलेली असू द्या, कुणाची सुद्धा वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. म्हणून त्या मायबापांबद्दल आदर असला पाहिजे. कारण काय आहे महाराज, आजकाल लोक म्हणतात आमच्या मायबापांना काही कळत नाही. पण माझं असं सांगणं आहे, मायबापांना कळत नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला काय कळतं हे पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही. कारण म्हातारे आई वडील जरी झाले असले, आता त्यांची बुद्धी जरी कमी चालत असली, पण काहीतरी 4 पावसाले आपल्यापेक्षा जास्त खाल्लेले आहेत, बरोबर की नाही. त्यांचा काहीतरी अनुभव असेल की नाही. कारण महाराज म्हातारपण झालं की मुलांना वाटायला लागतं मायबाप आता काही कामाचे राहिले नाही. पण माझं असं सांगणं आहे, आपल्या बालपणामध्ये त्यांनी आपलं रक्षण केलं होतं, आपल्याला मोठं केलं होतं, सांभाळलं होतं. त्यामुळं आपलं हे कर्तव्य आहे. त्यांचं म्हातारपण हे एक बालपण आहे. काय आहे? बालपण. आणि त्यांच्या बालपणामध्ये आपण त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून बघा महाराज, साने गुरुजींनी तर आईचं वर्णन करताना म्हटलंय, आई माझा गुरु, आई कल्पतरू कारुण्य सिंधू आई. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला प्रेमाचा सागर आटला म्हणून समजायचं. या ठिकाणी बसलेल्या महिला मंडळी आहेत, यांच्याजवळ जर तुम्ही गेले आणि विचारलं आजी तुम्ही माहेराला जाता का, तर यांचं उत्तर असेल आम्ही माहेराला जात नाही. का जात नाही, तर आमच्या माहेरामध्ये आमचे मायबाप जिवंत राहिले नाही. म्हणून जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्या माहेराला किंमत आहे. ज्या दिवशी आपल्या माहेरामधले मायबाप जातील त्या दिवशी तुमच्या माहेराची किंमत संपली म्हणून समजायचं. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापांची सेवा करा. आणि दुसरं म्हणजे आईचं जसं कष्ट असतं तसं बापाचं देखील आहे महाराज. एक कविता आहे, त्या कवितेतून संपूर्ण महाराज बापाचं चरित्र सांगितलेलं आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये शेवटी 5 मिनिटाची ती कविता घेत असते. पहा काय म्हटलेलं आहे त्या कवितेतून. बाप स्वाभिमानी बाळा,
बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थिबांना सोन्या रुपयाचा रुबाब, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागा तो म्हणून घर झोपत खुशाल, उल्या ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घे तू सारी माथी, घर बायकांनी मुलं यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी, मुलीचं लग्न यावं मुलाचं शिक्षण जवळ यावं, त्या बापाच्या जीवाची घालमेल पहावी, कुणाच्या उमरावरती जाईल, कुणाच्या बुटासकट पाय धरेल, कुणासमोर हात जोडेल, काकुळती देईल, तो बाप त्या घरासाठी त्या लेकरांसाठी किती कष्ट करतो महाराज, घर बायकांनी मुलं यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी, बाप साठवी तो अश्रुवाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, बाप कधीच रडत नाही महाराज, बाप फक्त दोनदा रडतो, एक म्हणजे स्वतःची मुलगी सासरी जाईल त्यावेळेला, आणि दुसरं म्हणजे स्वतःचा मुलगा घराच्या बाहेर काढेल त्यावेळेला. माझं तर म्हणणं आहे, एकदा बाप रडतोय स्वाभाविकरित्या रडतोय, कारण त्यानं लहानपणापासून त्या मुलीला सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय, बरोबर की नाही. भावनिकरित्या रडत असेल बाप, कारण लहानपणापासून तिला जीव लावलेला आहे, अंगाखांदावर खेळवलेली आहे महाराज, म्हणून मुलगी सासरी गेल्यानंतर तो रडत असेल. पण दुसऱ्यांदा जर त्याला रडावं लागत असेल तर आपल्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, कारण दुसऱ्यांदा त्याला रडावं लागतंय ते म्हणजे घरात, त्या ठिकाणी आपण घराच्या बाहेर काढल्यानंतर, बरोबर की नाही. म्हणून आपलं कर्तव्य असावं, बाबा एकदा माझा बाप रडलाय काही हरकत नाही, पण माझ्या बापाला दुसऱ्यांदा रडावं लागणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे. तो बाप महाराज कधीच रडत नाही, स्वतःची आई वारली तरीही रडत नाही, स्वतःचा बाप वारला तरी सुद्धा रडत नाही, पण बाप रडतो तो म्हणजे मुलगी सासरी जाताना मुलांनी घराच्या बाहेर काढेल त्यावेळेला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराज, मायबाप आहे तोपर्यंत किंमत कळली नाही, ते गेल्यानंतर कितीही किंमत कळली, कारण बाजारात सगळ्या गोष्टी मिळतात महाराज, पैशानं सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्ही बाजारात गेले, पैसे घेऊन गेले, जी लागेल ती गोष्ट मिळेल, बाजारात पाहिजे तेवढे पैसे घेऊन गेलात, बाजारात जाऊन तुम्ही म्हटलात की आम्हाला आमचे मायबाप परत द्या, तर कुणात सुद्धा हिंमत नाही स्वतः तुमचे मायबाप वापस देण्याची, आहे का. पैशानं मायबापांना विकत घेऊ शकत नाही, एकदा मायबाप गेले की गेले, मग पुन्हा वापस मिळत नाहीत. तो बाप पहा, बाप साठवी तो अश्रुवाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात, अशा बापासाठी यावी थोडी आसव डोळ्यात, बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर, बाप जिवंत असताना त्याला पोटाला पोटभर अन्न दिलं नाही, अंगाला अंगभर कपडा दिला नाही, मग तो गेल्यानंतर किती पितर घातले म्हणजे सुखी होईल, कधीही सुखी होणार नाही. म्हणून मायबाप आहे तोपर्यंत त्या मायबापांची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, आणि त्याचप्रमाणे साधू संतांचा आदर करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. ज्यांनी हे एवढं सुंदर नियोजन केलं त्यांच्या हातून, या गावाच्या हातून हे कार्य
अखंडपणे पुढे चालू राहावं भगवंत चरणी प्रार्थना करते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, वामन भाऊंच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम